नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य आयएस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी राकेश घुगे। आपण बघा हवामान हा चॅप्टर बघत होतो आणि हवामान बघत असताना आपलं पहिलं लेक्चर संपलं, दुसरं आपण उन्हाळ्याचं दुसरं लेक्चर घेतलेलं होतं आणि आपलं आता काय चालू होणार आहे, पावसाळा हवा हा चालू होणार आहे। पावसाळा ऋतू नेमका महाराष्ट्रात कशा पद्धतीने ते बघू आपण। आणि महाराष्ट्रात कशा पद्धतीने तुम्हाला माझी ओळख तर माहितीच आहे, एम.सेट झालेला आहे, नेट PhD क्वालिफाय आहे। बघा पावसाळा कसा येतं, राज्यात पावसाचा कालावधी किती ते किती महिने असतो बघा। जूनला पाऊस चालू होतो, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे 4 महिने राज्यामध्ये पावसाचा कालावधी असतो आणि राज्याला 85% जो पाऊस आहे सप्टेंबरच्या कालावधीत वाहणाऱ्या कुठल्या नैऋत्य म्हणजे मे ते सप्टेंबरच्या कालावधीत जे वारे वाहतात नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पाऊस पडतो आणि 85% जो पाऊस आहे ऑक्टोबर ते जानेवारी या कालखंडामध्ये वाहणाऱ्या ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो। असा पावसाचा आहे आपल्याकडे। महाराष्ट्राचं स्ट्रक्चर महाराष्ट्र असल्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून अशी इकडनं वारे वाहत येतात आणि पहिल्यांदा ते कुठे आढळतात, कोकण किनारपट्टीवर आढळतात आणि कोकण किनारपट्टीवर आरोह पर्जन्य पडतो। नंतर पश्चिम घाट लागतो, पश्चिम घाटामध्ये कुठला पर्जन्य पडतो, प्रतिरोध पर्जन्य पडतो। नंतर महाराष्ट्राचं स्ट्रक्चर असं, या ठिकाणी सातपुडा आहे, या ठिकाणी सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आहे, या ठिकाणी हरिश्चंद्र बालाघाट आहे, या ठिकाणी शंभू महादेव डोंगर रांगा आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रतिरोध पर्जन्य पडतो। म्हणजे ह्या पाऊस पडत असताना हा पाऊस कुठल्या वाऱ्यांपासून आहे, नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून हा पाऊस आहे आणि नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून आपल्याकडे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या कालखंडामध्ये 85% पाऊस पडतो। जितका पाऊस पडायचा आहे त्याच्या 85% पाऊस कुठल्या या कालखंडामध्ये पडतो नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून। आणि ज्यावेळेस परतीचा पाऊस येतो ऑक्टोबर हीट संपते आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या महिन्यामध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून हा पाऊस पडतो आणि हा पाऊस सर्वात जास्त कुठल्या भागामध्ये पडेल, परतीचा पाऊस इथे पूर्व विदर्भामध्ये पडेल। म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि इथे जसा येईल तसा तो कमी होत जाईल आणि इथपर्यंत तो पोहोचणार सुद्धा नाही। अशा पद्धतीने हा जो ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून 15% पर्जन्य पडत असतो। लक्षात ठेवायचं, हे महाराष्ट्राचं प्रॉपर स्ट्रक्चर लक्षात ठेवा। तुम्हाला पाऊस हवा लक्षात येईल। उन्हाळ्यातली स्थिती बघताना आपण बघितलं होतं, उन्हाळ्यामध्ये आंबेसरी पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि महाराष्ट्रामध्ये या 4 महिन्यांमध्ये पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। आता आपण प्रॉपर सर्व बघू। राज्यात पावसाचे प्रमाण किती असते, 60 सेंटीमीटर ते 600 सेंटीमीटर पर्यंत असते। आता हे आपण पुढे इथे फक्त कन्सेप्ट सांगतोय मी तुम्हाला, जसं पुढे जाऊ तसं आपण हीच माहिती डिटेलमध्ये बघत जाऊ। म्हणजे या भागामध्ये कोकणामध्ये सर्वात जास्त, दक्षिण कोकणात जास्त पाऊस पडतो, उत्तर कोकणामध्ये त्यापेक्षा कमी, सह्याद्री पर्वतामध्ये जास्त पाऊस पडतो, सह्याद्री पर्वता पूर्वेकडे म्हणजे इथे आवरसंघर्ष पाऊस आहे, कमी पाऊस पडतो, इथे यापेक्षा जास्त असा पाऊस पडत जातो। म्हणजे 60 सेंटीमीटर ते 600 सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो। तर राज्यामध्ये सर्वात जास्त आपल्याकडे जुलै महिन्यामध्ये पाऊस होतो। लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला असं वाटेल की जूनमध्ये होत असेल, पण जुलैमध्ये सर्वात जास्त आणि जुलै महिन्यातले दिवस हे सर्वात जास्त पावसाचे दिवस सुद्धा असतात। राज्यात पावसाचे विभाजन बघा, प्राकृतिक विभागानुसार कधी बघितलं तर कोकण किनारपट्टीवर 300 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो, सह्याद्री आणि पश्चिम घाटावर किती 600 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो। पश्चिम जे पठार आहे तिथे 70 ते 80 सेंटीमीटर आहे आणि पूर्व पठार म्हणजे विदर्भाचा जो भाग आहे या ठिकाणी 150 ते 200 सेंटीमीटर इतका पाऊस पडत असतो। हे फक्त पावसाचं तुम्हाला लिहिण्यासाठी कामात पडेल म्हणून हा तुम्हाला तक्ता दिलेला आहे। पुढे बघा, ह्या प्रॉपर इथे महाराष्ट्र दाखवलेला आहे आणि ह्या महाराष्ट्र दाखवत असताना इथे सर्वचा सर्व भाग घेतलेला आहे। हा कोकणाचा भाग घेतलेला आहे, इथे आवरसंघर्ष प्रदेश घेतलेला आहे, या ठिकाणी पश्चिम पठार दाखवलेला आहे आणि या ठिकाणी पूर्व पठार दाखवलेला आहे। इकडे या ठिकाणी पाऊस बघा, या ठिकाणी हा जो भाग आहे आवरसंग्रस्त भागामध्ये पाऊस हा कमी पडतो आणि जसं इथे थोडा जास्त पडतो, इथे थोडा जास्त पडतो, इथे थोडा परत जास्त, इथे जास्त पाऊस पडत येतो।
या ठिकाणी जास्त पाऊस पडतो, या ठिकाणी त्यापेक्षा कमी पाऊस पडतो, सह्याद्री पर्वतावर जास्त पाऊस पडतो, सह्याद्री पर्वताच्या पलीकडे कमी पाऊस पडतो, कमीकडून जास्त कडे पाऊस जात असतो। अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत असतो। आता महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला दक्षिण भागामध्ये सर्वप्रथम पावसाचे आगमन होते, झाले दक्षिण भागामध्ये आगमन झाले। संपूर्ण कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडतो। मी तुम्हाला मागच्याच नकाशामध्ये सांगितलेलं आहे। या भागामध्ये कुठला पाऊस पडतो? आरोह पर्जन्य पडतो, ते पण आपण बघितलेलं आहे। नैऋत्य मोसमी वारे सह्याद्री पर्वतावर येऊन धडकतात, या ठिकाणी मोसमी वारे आढळून पाऊस पडला जातो। या भागात पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात? प्रतिरोध पर्जन्य। तुम्हाला ते मॅपमध्ये दाखवलं होतं मी, परत तुम्हाला पुढे पण दाखवेल, बरोबर। तुम्हाला आरोह पर्जन्य कुठे पडतो, प्रतिरोध पर्जन्य कुठे पडतो हे समजलं असेल तर सह्याद्री पर्वतात सर्वात जास्त पाऊस पडतो। या भागातील आंबोली या ठिकाणी आतापर्यंत किती पावसाची नोंद झाली आहे? 747 सेंटीमीटर, 747 सेंटीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। मित्रांनो, हे जे आंबोली हे जे ठिकाण आहे, आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण, सर्वात जास्त पावसाचे ठिकाण आंबोली हे आहे। लक्षात ठेवायचं आहे तुम्ही, इथे इतकी नोंद नोंदवण्यात आली होती, बरोबर। आता तुम्हाला प्रॉपर आकृती बघा, इथे या ठिकाणी तुम्हाला अरबी समुद्र दाखवलेला आहे बघा, इथे बाष्पीभवन झालेला आहे, बाष्पयुक्त ढग तयार झालेला आहे, या ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात झाली आहे। आणि हा जो पाऊस पडतो हा कुठल्या प्रकारचा पाऊस आहे? समुद्रावर आणि कोकण किनारपट्टीवर इथे आरोह पर्जन्य पडत आहे, आरोह पर्जन्य। आणि इथे बाष्पयुक्त ढग इथे तयार होतात, इथे उंचीत आणि बाष्पधारण शक्ती कमी होत जाते, 300 सेंटीमीटरपर्यंत बाष्पधारण शक्ती वाढते। या ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात झाली। नंतर ते सह्याद्री पर्वताचा भाग दाखवलेला आहे, सह्याद्री बघा, उंचीत घट, बाष्पधारण शक्तीमध्ये अतिवाढ, या भागामध्ये इथे 300 सेंटीमीटर कोकणात पाऊस पडत आहे, तर सह्याद्री पर्वताच्या भागामध्ये किती पाऊस पडतोय? 600 सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस पडत आहे। इथे ढगांमधलं पाणी प्रॉपर संपलेलं आहे, थोडंफार जे शिल्लक होतं या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण झालेला आहे आणि पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये 60 ते 30 सेंटीमीटर इतका पाऊस पडत आहे। परत महाराष्ट्राचं स्ट्रक्चर मी तुम्हाला पर्वत नद्या असं बनलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी परत बाष्पधारण कमी बाष्पयुक्त ढग असतात, म्हणजे या भागापेक्षा या ठिकाणी जमीन तापलेली आहे, जमीन तापल्यामुळे खालची हवा थंड झाली, हवा वर हलकी झाली आणि वर गेली आणि पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे, बरोबर। पावसाचं प्रमाण काय झालं आहे? वाढलेलं आहे, बरोबर। हे महाराष्ट्र पठारावर बघा 70 ते 80 सेंटीमीटर इतका पाऊस पडला आणि पूर्वेकडील सकल प्रदेशामध्ये तापमान कमी झाले आहे, बाष्पधारण शक्ती कमी आहे आणि पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे। हे आपलं हे महाराष्ट्राचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो, प्रॉपर दिलेला आहे तुम्हाला। असा मॅप पण तुम्ही कधी काढला पेपरमध्ये तर जो तुमचा पेपर चेकर आहे त्यांच्यावर चांगले इम्प्रेशन पडेल आणि तुम्हाला चांगले मार्क भेटतील। पुढे बघा, नैऋत्य मोसमी वारे सह्याद्री पर्वत ओलांडून पश्चिम पठाराकडे जातात आणि नैऋत्य वाऱ्यांपासून बाष्प सह्याद्री पर्वत ओलांडून गेल्यामुळे पश्चिम घाटात ओलांडल्यानंतर बाष्पाचे प्रमाण कमी होत जाते। मी तुम्हाला दाखवलं, जे तुम्हाला तोंडी सांगितलं आकृतीमध्ये तेच इथे माहिती लिहिलेली आहे, कारण तुम्हाला पेपर लिहायचा आहे, बरोबर, निवडायचा नाही। निवड फक्त प्रिलियमला आहे, तर इथे तुम्हाला पेपर डिस्क्रिप्टिव्हमध्ये लिहायचा आहे, त्यामुळे अशा पद्धतीने वाक्य आले पाहिजे। त्यामुळे सह्याद्री पर्वताच्या पूर्व उतारावर लागून असलेला प्रदेश अचानक पावसाचे प्रमाण कमी होते, या भागात अत्यंत कमी पाऊस पडतो, या भागाला काय म्हणतात? पर्जन्य छायेचा प्रदेश असे म्हणतात, बरोबर। नैऋत्य मोसमी वारे हळूहळू पुढे सरकतात, त्यांच्यातील बाष्पाचे प्रमाण काय होत जाते? वाढत जाते। त्यानुसार पुढे पूर्व विदर्भात पावसाच्या प्रमाणात काय होत जाते? हळूहळू वाढ होत जाते। ज्या पद्धतीने आकृतीत दाखवलेलं होतं त्या तशाच पद्धतीने तीच माहिती मी तुम्हाला इथे लिहून दिलेली आहे। ते पण कारण तुम्हाला पेपर लिहायचा असल्यामुळे ही माहिती लिहिलेली आहे। पुढे गेल्यानंतर
बघा महाराष्ट्रातील महत्त्वाचे ठिकाणे आणि पावसाचे होणारे प्रमाण. आता किती आंबोली हे ठिकाण आहे. आंबोलीमध्ये वार्षिक पर्जन्य किती आहे 7450 मिमी म्हणजे 745 सेंटीमीटर इतका पाऊस दाखवलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 4 महिने पाऊस पडत असल्यामुळे भारतामध्ये त्या दिवसांपैकी म्हणजे 4 महिन्याचे दिवस किती झाले आहे 312 बरोबर म्हणजे रोज पाऊस पडतो. 125 दिवस पाऊस पडतो आंबोली या ठिकाणी. बघा तुम्ही महाबळेश्वर इतका 588 सेंटीमीटर पाऊस पडतो. 588 सेंटीमीटर 118 दिवस पाऊस पडतो. प्रॉपर 4 महिने पडतो. गगनबावडा हे असं ठिकाण आहे सर्वात जास्त पावसाचे दिवस. तुम्हाला प्रश्न विचारला प्रिलियमला तर सर्वात जास्त पावसाचे दिवस कुठल्या ठिकाणी आहे गगनबावड्याला आहे. आणि सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो इथे पडतो आंबोली इथे. 129 दिवस पाऊस पडतो मित्रांनो. 4 महिन्यांपेक्षाही जास्त पाऊस इथे पडतो. 586 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. माथेरान या ठिकाणी इथे मिलीमीटर आहे मिमी आहे मी तुम्हाला सेंटीमीटरमध्ये सांगत आहे. माथेरानमध्ये 527 सेंटीमीटर पाऊस पडतो. 107 दिवस पाऊस पडतो. आणि सावंतवाडीमध्ये 420 सेंटीमीटर पाऊस पडतो आणि 113 दिवस पाऊस पडतो. आता तुम्ही म्हणाल की सर याचं काम काय. ज्यावेळेस तुम्ही डिस्क्रिप्टिव्हमध्ये लिहाल त्यावेळेस तुम्हाला पहिले 2, 4, 5 पावसाचे ठिकाण वार्षिक पर्जन्य कसा पाऊस आहे आणि पावसाचे दिवस कसा आहे याचे उदाहरण देता कधी आले तर अत्यंत चांगलं होईल. अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किती पाऊस पडतो आणि किती पावसाचे दिवस आहेत हे पण आपण वरच्यावर बघून घेऊ. सिंधुदुर्ग जिल्हा कधी बघितला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 318 सेंटीमीटर सरासरी पाऊस पडतो आणि जवळजवळ 102 दिवस इथे पाऊस पडतो. बरोबर. ठाणे जिल्ह्यामध्ये हे 244 सेंटीमीटर. बघा दक्षिणेकडून उत्तरेकडे गेले तर पावसाचं प्रमाण कमी होत गेलेलं आहे आणि 81 दिवस पाऊस पडलेला आहे. आपला सोलापूर जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त 64 सेंटीमीटर पाऊस पडतो. आणि किती दिवस पाऊस पडतो 4 महिन्यांपैकी 33 दिवस पाऊस पडतो. बरोबर. बघा किती दिवस. औरंगाबाद जिल्हा आहे आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे 72 सेंटीमीटर पाऊस पडतो. 4 महिन्यांपैकी 42 दिवस पाऊस पडतो. नांदेड बघा 99 सेंटीमीटर पाऊस पडतो. 49 दिवस पाऊस पडतो. नागपूरमध्ये बघा किती पडतो इथं 110 सेंटीमीटर पाऊस पडतो. 55 दिवस पाऊस पडतो. आणि पुढे गोंदिया जिल्हा आहे. गोंदियामध्ये 137 आहे आणि 61 दिवस पाऊस पडतो. अशा पद्धतीने जसं जसं आपण दक्षिण कोकणात जास्त पाऊस पडला इथे कमी पाऊस पडला इथे जास्त पाऊस पडला इथे कमी पडला इथे परत वाढत पाऊस गेलेला आहे. पावसाचे दिवस या ठिकाणी जास्त होते जास्त कमी होते या ठिकाणी अत्यंत जास्त होते पुढे गेले अत्यंत कमी पावसाचे दिवस झाले आहे. परत पावसाचे दिवस पाऊस वाढत गेला पावसाचे दिवस सुद्धा वाढत गेलेले आहे. माझी भाषा जास्त स्पीडला तर होत नाही ना प्रत्येकाला समजत आहे ना. पुढे बघा अशा पद्धतीने ते मॅपवर प्रॉपर दाखवलेलं आहे. या ठिकाणी बघा 300 सेंटीमीटर पाऊस. या ठिकाणी बघा 250 सेंटीमीटर पाऊस या पूर्ण भागामध्ये. बरं या ठिकाणी बघा 200 सेंटीमीटर पाऊस. या ठिकाणी बघा 100 ते 200 सेंटीमीटर पाऊस. सर या भागात तुम्ही किती दाखवलेला आहे. या भागात बघा 100 ते 70 सेंटीमीटर पाऊस या पूर्ण भागामध्ये. या भागात बघा 60 सेंटीमीटर पाऊस. या भागात त्यापेक्षाही कमी पाऊस. पुढे पाऊस बघा इथे 70 पर्यंत. या ठिकाणी 80 पर्यंत 80 सेंटीमीटर पर्यंत. या ठिकाणी 100 सेंटीमीटर पर्यंत. या ठिकाणी 100 ते 150 सेंटीमीटर पर्यंत आणि इकडे 150 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस. मॅप दाखवणे गरजेचे आहे मित्रांनो. तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला लिहायचं आहे त्यामुळे हे मॅप दाखवत आहे. कळालं का. मॅप तुम्हाला रीडिंग करता आलं तर समजून घ्यायचं. भूगोल हा विषय तुमच्यासाठी सोपा होईल. भूगोलामध्ये मॅप भरपूर महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राचं पर्जन्यमान 2022चं उदाहरण घेतलेलं आहे मी कारण 2022च्या उदाहरणांमध्ये 2022मध्ये बघा इतका सरासरी इतका पर्जन्य झाला होता 128 सेंटीमीटर म्हणजे चांगला पाऊस झाला होता. बरोबर. सरासरी किती 107 सेंटीमीटरच्या तुलनेने 2022मध्ये इतका पाऊस झालेला आहे.
काही भागांमध्ये कोकणाच्या भागांमध्ये तितका आणि प्रॉपर महाराष्ट्रामध्ये सरासरी कधी बघितला तर 119.8 सेंटीमीटर आहे. 6 तालुके आहे. 6 तालुक्यांमध्ये 40 ते 80 पाऊस झाला आहे. अपुरा पाऊस झाला होता. नंतर 145 तालुके आहे, त्यामध्ये 80 ते सरासरी 80 ते 120 सेंटीमीटर पाऊस झाला होता. आणि ही 204 तालुके आहे जे महाराष्ट्रातले 120 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला होता. आता हे उदाहरण याच्यामुळे दिलं आहे, तुम्ही ज्यावेळेस प्रश्न लिहाल त्यावेळेस तुम्हाला 2022चं उदाहरण देता येईल, 2023चं देता येईल, 2024चं सुद्धा उदाहरण देता येईल. तर महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडतो तो महिन्यांनुसार किती टक्के किंवा किती पाऊस पडतो, इथे बघा जून महिन्यामध्ये 71% पाऊस पडतो, 71.4%. इथे 146% पाऊस पडतो. इथे ऑगस्टमध्ये 91% आणि सप्टेंबरमध्ये 141% पाऊस पडतो. म्हणजे मित्रांनो इथे लक्षात ठेवायचं आहे. इथे कृषी आयुक्तालयाची हे आहे ऑक्टोबरमध्ये इतका पाऊस पडलेला आहे त्या वर्षी. कारण का पडलेला होता, कधी कधी पाऊस हा लांबून गेलेला आहे. तुम्ही आता मागचे 1-2 वर्ष बघत असाल तर कधीही पाऊस पडतोय, ऑक्टोबरमध्ये पाऊस पडतो, नोव्हेंबरमध्ये पण पाऊस पडतो, बरोबर ना. अशा पद्धतीने म्हणून इथे कृषी आयुक्तालयाने ही आकडेवारी दिली होती. सर्वात जास्त जुलै महिन्यामध्ये पाऊस पडतो, नंतर सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस पडतो, नंतर ऑगस्ट महिन्यांमध्ये आणि जून महिन्यामध्ये. तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं मी, सर्वात जास्त पाऊस महाराष्ट्रामध्ये कुठल्या महिन्यामध्ये पडतो, जुलै महिन्यामध्ये पडतो, लक्षात ठेवायचं आहे. अजून तुम्हाला डीपमध्ये दिला आहे राज्यात विभागनिहाय झालेल्या पर्जन्य कशा पद्धतीने बघा, विभागनिहाय कसे झालेलं आहे. राज्यात सरासरी 2015मध्ये सरासरी इतके टक्के पाऊस पडलेला होता, 60%. 10 मध्ये इथे म्हणजे कमी पाऊस, खूप कमी पाऊस झाला होता, दुष्काळ असेल या ठिकाणी, म्हणजे खूप कमी होता. इथे 94% पाऊस पडलेला होता. या ठिकाणी 17 मध्ये 84, 18 मध्ये 73, 19 मध्ये चांगला पाऊस झाला होता 112. इथे बघा 113 पाऊस झाला होता. इथे 21 मध्ये बघा 118, इथे बघा 120, 19.8 सेंटीमीटर इतका पाऊस पडलेला होता. आणि तो पण पाऊस पडत असताना कोकणामध्ये 311 सेंटीमीटर इतका पाऊस पडलेला होता. तिकडे 311. नाशिक विभागामध्ये 89 सेंटीमीटर पाऊस पडलेला होता. पुणेमध्ये 109 सेंटीमीटर इतका पाऊस पडलेला होता. तर औरंगाबादच्या विभागामध्ये आहे 91 सेंटीमीटर इतका पाऊस पडलेला होता. अमरावतीमध्ये अजून पाऊस वाढलेला आहे, 98 सेंटीमीटर पाऊस. आणि नागपूरमध्ये यापेक्षा जास्त म्हणजे 161 सेंटीमीटर पाऊस. तुम्हाला यावरून असं लक्षात आलं असेल की सर्वात जास्त पाऊस कोकणमध्ये पडतो आणि सर्वात जास्त पाऊस पूर्व विदर्भामध्ये पडतो, बरोबर, म्हणजे नागपूर विभागामध्ये पडतो. नंतरचा पाऊस जो आहे हा नागपूर नंतर अमरावतीमध्ये पडतो आणि नंतर औरंगाबाद विभागामध्ये जो पडतो तो किती आहे, 91 आहे. नंतर पुणे विभागामध्ये पडतो, नंतर औरंगाबाद आणि नंतर नाशिक विभागामध्ये पडतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर ॲनालिसिस करून दिलेलं आहे महाराष्ट्रातलं पर्जन्य कसं आहे ते. आलं का तुमच्या लक्षामध्ये? अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो. महाराष्ट्रात पाऊस महत्त्वपूर्ण तथ्य काय आहे? आता तथ्य बघा महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कधी सांगितलं मी तुम्हाला, जुलै महिन्यात पडतो. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या 33%, जवळजवळ 33% पाऊस जुलै महिन्यामध्ये पडतो. त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये मिळतो. तुम्हाला मॅपमध्ये पण दाखवलं मी. वार्षिक पर्जन्य 89% पर्जन्य कुठे पडतो, नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून होतं. बघा म्हणजे आता आयोगाने तुम्हाला प्रिलिमला प्रश्न विचारला, 85% पडतो नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून, बरोबर लिहाल का? बरोबर लिहाल. 86, 87, 88, 89% पडतो बरोबर लिहाल. 1-2% फरक जास्त विचारतील इथे, त्यामुळे इथे हे प्रॉपर लक्षात ठेवायचं आहे. राज्यात सर्वाधिक वार्षिक पर्जन्य हे कोकणामध्ये पडतो, इतका पाऊस पडतो, म्हणजे 245 ते 355 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. तर सर्वात कमी पर्जन्य हे कुठे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये पडतो. 59 सेंटीमीटर फक्त इतका पाऊस पडत असतो. कुठे? अहमदनगरमध्ये. आपण पर्जन्य बघत आहे, तुम्हाला नकाशा पण दाखवेल मी. बघा नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा विचार केला तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून सर्वात कमी पाऊस सांगली जिल्ह्यामध्ये पडतो. तो तुम्हाला सांगितला, तो मी तुम्हाला वार्षिक पर्जन्य सांगितला. आणि फक्त नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून कधी म्हणाले तर सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पाऊस पडतो. आणि तो पाऊस किती आहे? फक्त 45 सेंटीमीटर इतका पाऊस आहे.
तर वार्षिक पर्जन्याच्या वाढीचा कल हा पालघर या राज्यामध्ये दिसून येतो। तर औरंगाबादमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये वार्षिक पर्जन्यात घट झालेली दिसून येते। हे पण लक्षात ठेवायचं आहे। 2020 मध्ये झालेल्या 122 दिवसांपैकी सर्वाधिक पावसाचे दिवस कोकणामध्ये होते, तुम्हाला सांगितलंय, आणि विदर्भामध्ये फक्त 45 दिवस होते, तर मध्य महाराष्ट्रामध्ये 37 पेक्षाही कमी दिवस आढळलेले होते। पावसाबद्दल तुम्हाला महाराष्ट्राबद्दल लिहायचं असलं तर इतका आहे। मान्सून खंड म्हणजे काय? आता पाऊस पडत आहे, तुम्हाला माहिती आहे, पाऊस पडत आहे, सलग पाऊस पडत असला, अचानक पाऊस बंद झाला आणि 10-15 दिवस पाऊसच आला नाही, तर तो काय आहे, म्हणजे खंड पडला पावसामध्ये, त्याला मान्सून खंड असे म्हणतात। चला आता आपण कन्सेप्ट बघू काय। तर बघा, नैऋत्य मान्सूनच्या काळात पावसात सर्वसाधारणपणे खंड पडतो। हा खंड बऱ्याच वेळा 1-2 आठवडे किंवा आणखी काही आठवडे सुद्धा असू शकतं, यालाच मान्सून खंड म्हणतात। म्हणजे पाऊस चालू असताना अचानक बंद होणे 10-15 दिवस, तुम्हाला हा मान्सून खंड। महाराष्ट्रात आता पठारावर बरेच मुलं राहतात, त्यांना माहिती आहे। आता मी जळगावला असतो राहायला, म्हणजे जळगावचा आहे, मी पुण्यामध्ये राहतो सध्या, पण जळगावला सुद्धा किंवा खानदेशामध्ये सुद्धा किंवा मराठवाड्यामध्ये तुम्ही कधी बघितलं तर पाऊस 10-15 दिवस, 8-10 दिवस येतो, नंतर 8-10 दिवस पाऊसच येत नाही, परत पाऊस येतो, परत 15-20 दिवस पाऊसच येत नाही। मग मी तुम्हाला सांगितलं ना, फक्त 4 महिन्यांपैकी 33 दिवस पाऊस, 4 महिन्यांपैकी 49 दिवस पाऊस, 4 महिन्यांपैकी 85 दिवस पाऊस, बरोबर ना? हा तो मध्ये मध्ये पडलेला तो खंड आहे, त्याला मान्सून खंड असे म्हणतात। पाऊस न पडण्याचे अनेक कारणे असू शकतात। आता काय कारण आहे, ह्या अशा गोष्टी ह्या लक्षात ठेवायच्या आहे, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये लिहायला तुम्हाला कामात पडेल। बघा, पाऊस घेऊन येणारे उष्णकटिबंधीय आवर्त वारंवार निर्माण न झाल्याने अशा प्रकारचा खंड पडतो। जे पाऊस घेऊन जे वारे येतात, जे आवर्त येतात, ते वारंवार निर्माण न झाल्याने काय पडतो, पावसामध्ये खंड पडतो। उत्तर भारतात मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे पाऊस पडत नाही। ज्यावेळेस मान्सून द्रोणी उत्तर भारतामध्ये होते त्यावेळेस पाऊस पडत नाही, म्हणजे त्यामुळे हा खंड पडतो। भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील तर पश्चिम किनारपट्टीवर ते पाऊस देत नाही। ज्यावेळेस वारे समांतर वाहत असतात, पश्चिम किनारपट्टी आहे आणि हे समांतर वारे वाहत कधी असेल तर त्यावेळेस ते पाऊस देत नाही, लक्षात ठेवायचं आहे। यामुळे पण खंड पडतो। पश्चिम राजस्थानच्या वातावरणात निम्न स्तरावर तापीय परिस्थितीमुळे पाऊस पडत नाही आणि तापमानाच्या विपरीततेमुळे घेऊन जाणाऱ्या वाऱ्यांना उंचीवर जाता येत नाही, त्यामुळे मान्सून खंड पडतो। तर बरोबर, पाऊस यापैकी प्रमुख कारणे हे अशी आहे, तुम्हाला लिहिताना प्रॉपर लिहिता आले पाहिजे। पाऊस न पडण्याचे प्रमुख कारणे काय काय आहे? मग काय काय आहे, सरांनी काय सांगितलं होतं? उष्णकटिबंधीय आवर्ते वारंवार निर्माण न झाल्यामुळे पाऊस पडत नाही, उत्तर भारतात मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे पाऊस पडत नाही, पश्चिम किनारपट्टीवर समांतर वारे ज्यावेळेस वाहू लागतात त्यावेळेस पाऊस पडत नाही, राजस्थानामध्ये वातावरण निम्न स्तरावर परिस्थिती निर्माण झाली की पाऊस पडत नाही, तापमानाच्या विपरीततेमुळे वारे अधिक उंचीवर जाता येत नाही, त्यामुळे पाऊस पडत नाही। असे हे जे कारणे लिहिलेले आहे 1, 2, 3, 4, 5, बस इतकं महत्त्वाचं आहे कारणांमध्ये। हे तुम्ही लिहू शकता। पाऊस निर्गमन, वायव्य भारतामधून सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन होते। सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन होते। बहुतेक सर्व भागातून मान्सून निर्गमन होते। द्वीपकल्पाच्या दक्षिण भागातून मध्य ऑक्टोबर मान्सूनचे निर्गमन होते आणि मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसागरावरून वारे वाहत जातात आणि बाष्पयुक्त गोळा करत असताना ईशान्य मान्सून वारे म्हणून ते तामिळनाडूच्या किनारपट्टीवर काय पडतात, पाऊस पाडतो। म्हणजे पाऊस जाणे, लक्षात ठेवायचं आहे। परतीचा पाऊस कुठे पाडतात, त्या ठिकाणी पाडतात। अशा पद्धतीने हा परत मॅप मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे। हा पाऊस कशा पद्धतीने पडलेला आहे पहिल्यांदा सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगितला। इथे 150 सेंटीमीटर पाऊस पडलेला आहे। वार्षिक पर्जन्य
इथे 100 ते 150 पडलेला आहे, इथे 80 ते 100 पडलेला आहे, इथे 80 ते 70 पडलेला आहे या पूर्ण भागामध्ये, इथे 70 ते 60 पडलेला आहे या पूर्व भागामध्ये, ह्या सर्व भागात इथे 60 पेक्षा कमी पडलेला आहे, इथे 40-20 पेक्षा कमी झालेला आहे, यामध्ये परत वाढलेला आहे, इथे 100 पेक्षा जास्त पडलेला आहे, 100 ते 200 पडलेला आहे, 200 पेक्षा जास्त पडलेला आहे, इथे 300 पेक्षा जास्त पडलेला आहे। अशा पद्धतीने हा महाराष्ट्राचा मॅप आहे पावसाचा। मित्रांनो, अशाच पद्धतीने आपलं हे सुद्धा तुम्ही लेक्चर लक्षात ठेवायचं आहे। पुढचा आपला जो ऋतू चालू होणार आहे तो अजून डीपमध्ये आहे, तो आपण हिवाळा ऋतू बघणार आहोत। काही मुलांना प्रॉब्लेम असेल तर त्यांनी मला कॉल करायचा आहे, SMS करायचा आहे आणि 100% विचारायचं आहे। धन्यवाद मित्रांनो, थांबूया आपण इथे, भेटूया पुढच्या लेक्चरला। धन्यवाद।